नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, TCC मध्ये तुमचं स्वागत आहे। आपण बघणार आहे डिजिटल टेक्निक चॅप्टर नंबर 2 लॉजिक गेट्स अँड बुलियन अल्जेब्रा। आजच्या व्हिडिओमध्ये मी डी मॉर्गन्स थेरम हे एक्सप्लेन करणार आहे आणि हा याच्यावर एक टॉपिक म्हणजे एक क्वेश्चन तर येतो 100% गॅरंटी आहे, 4 मार्कासाठी येणार आहे। स्टेट अँड प्रूव्ह एनी वन डी मॉर्गन्स थेरम असा क्वेश्चन राहील। आणि डी मॉर्गन्स थेरम बघा 1 आहे AB बार इज इक्वल टू A बार प्लस B बार। आज सेकंड थेरम असते A बार प्लस B बार, इथं प्लस असलं तर इथं डॉट येते आणि डॉट असलं तर काय येते प्लस येते। हा आपल्याला प्रूव्ह करायचा आहे, म्हणजे नॅन्ड इज इक्वल टू बबल ऑर नॉर इज इक्वल टू बबल अँड। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप मजा येणार आहे, कारण हे दोन्हीच्या दोन्ही थेरम मी तुम्हाला प्रूव्ह करून देणार आहोत। पण त्याच्या आधी तुम्हाला थोडे लॉजिक गेट्सबद्दल इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे। तर सर्वात आधी मी तुम्हाला लॉजिक ऑपरेशन्स आणि त्यानंतर बुलियन एक्सप्रेशन सांगणार आहे, तर ते ऐकून घ्या आणि त्याच्यानंतर मग आपण हे दोन थेरम प्रूव्ह करूया। पण ज्यावेळेस तुम्हाला एक्झाममध्ये विचारले जाते तर हे फक्त एवढीच लाईन आहे, स्टेट अँड प्रूव्ह एनी वन डी मॉर्गन थेरम। तर तुम्हाला डी मॉर्गन थेरम माहीत असला पाहिजे। AB बार इज इक्वल टू डॉट असला तर प्लस होते A बार प्लस B बार, आणि प्लस असला तर काय होते डॉट। कोणत्याही दोनपैकी एक प्रूव्ह करा लागते। तर सर्वात आधी थोडंसं बेसिक कन्सेप्ट बघूया। तर नंबर फर्स्ट लक्षात ठेवा, जर नॉर गेट आला, काय आला नॉर गेट, नॉर गेट। आता नॉर गेट म्हणजे काय असते बघा, एखादा जर y असेल तर त्याचा एकाने बुलियन एक्सप्रेशन असते। आता बघा एखादा y इज इक्वल टू समजा A असला तर याचा A बार, जर समजा आपल्याला A बार काढायचा आहे म्हणजे इन्व्हर्शन करायचं आहे, काय करायचं आहे इन्व्हर्शन, y इज इक्वल टू A बार। आता नॉर गेट कसा राहणार, तर A पासून सुरुवात करायचं, हा A हा राहते तुमचा नॉर गेट। म्हणजे इथं जर A आला तर इथं होऊन जाईल तो A बार, काय होणार आहे A बार, y इज इक्वल टू A बार, नॉर गेट। सिंपल आहे विद्यार्थी मित्रांनो, अत्यंत सिंपल आहे। हा A घेतला तर A चा काय झाला, हा A बार झाला। त्यानंतर सेकंड बघा अँड गेट। आता लक्षात ठेवा अँड म्हणजे काय होते, अँड म्हणजे मल्टिप्लाय, अँड म्हणजे काय होते मल्टिप्लाय, लक्षात ठेवा अँड म्हणजे मल्टिप्लाय। आता मल्टिप्लाय मध्ये म्हणजे असं येणार y इज इक्वल टू A इंटू B, A इंटू B। तर अँड आला तर अँड साठी हा सिम्बॉल लक्षात ठेवा, म्हणजे की इथं एक A येईन आणि एक B येईन, त्याच्यानंतर या दोघांचा मल्टिप्लिकेशन तो इथे येऊन जाईल, म्हणजे y इज इक्वल टू AB होऊन जाईल। अँड आला तर हे सिम्बॉल लक्षात ठेवायचं, त्यानंतर नॉर आला तर हा त्रिकोण लक्षात ठेवायचा, त्याच्यानंतर एक आहे तिसरा ऑर गेट। जर ऑर गेट आलं तर लक्षात ठेवायचं ॲडिशन, ऑर मध्ये येते ॲडिशन, ऑर मध्ये काय होते ॲडिशन, अँड मध्ये काय होते मल्टिप्लाय, म्हणजे की y इज इक्वल टू A प्लस B। तर ॲडिशन साठी जो गेट आहे तर लक्षात ठेवा ॲडिशन करायची आहे आपल्याला, तर इथं कसं होणार आहे, पहिली इथं घेतला A, इथे A घेसा, एक B घेसा। आता या दोघांची काय करायची आपल्याला ॲडिशन करायची आहे, तर असं लक्षात ठेवता येईल, असा करायचा आणि हा असा, हा आहे ॲडिशनसाठी, दोघांची ॲडिशन, म्हणजे y इज इक्वल टू A प्लस B होऊन जाईल। हा ॲडिशनसाठी आहे, हा मल्टिप्लिकेशनसाठी आहे। अँड गेट हा असा आहे, एक D सिंपल, हा असा त्रिकोण। त्याच्यानंतर याच्यात एक नॅन गेट येते, फोर्थ नंबर नॅन NAND नॅन गेट। आता नॅन गेटचा अर्थ काय होते माहिती आहे काय, नॉट अँड, हा अँड नाही आहे, हा अँड नाही आहे। आता नॉट अँड गेट, आता नॉट अँड मध्ये आता बघा हा अँड नाही आहे म्हणजे काय असेल तो मल्टिप्लाय असेल, अँड नाही तर म्हणजे अँड मध्ये काय करतो आपण लक्षात ठेवा, अँड मध्ये काय करतो आपण मल्टिप्लाय करतो, अँड मध्ये काय करतो मल्टिप्लाय करतो। तर नॉट अँड म्हणजे काय होते, म्हणजे की याचा y आता आपल्याला करायचा आहे y बार A इंटू B बार, म्हणजे AB बार AB
याचा काय काढला आपण बार. तर म्हणजे काय होते अँड गेट म्हणजे नॉट अँड. लक्षात ठेवजा. याची डायग्राम सेम बिलकुल याच्यासारखीच राहणार आहे. पहिले असं, नंतर असं, हा ए, नंतर बी, हा डी राहणार. फक्त इथं एक इथं असं ओर आहे. तर लक्षात ठेवता इथं एक झिरो राहते. तर याचा अर्थ होते y इज इक्वल टू ए बी बार म्हणजे नॉट अँड, म्हणजे की नॉट अँड. जसा की बघा आपला नॉर गेट होता का नाही, नॉर गेट म्हणजे ए बार जसा काढतो ना तसंच बघा आपल्याला जर नॉट अँड काढायचा असला दोघांचा मल्टिप्लाय पण ए बारमध्ये, तर हे डायग्राम आहे. त्याच्यानंतर नॉट किंवा नॉर गेट किंवा याला काय म्हटलं आपण नॉर गेट. आता नॉर गेट म्हणजे होते नॉट नॉर. याचा अर्थ y इज इक्वल टू ए प्लस बी बाय बार. आता लक्ष द्या नॉर गेटचा कसा आहे, नॉर गेटचा सिम्बॉल लक्षात ठेवायचा असा. हा ए आणि हा बी, हा नॉर गेटचा सिम्बॉल आहे. तिथं एक झिरो लागणार. बस इथे इथे y इज इक्वल टू ए प्लस बी बार. एक वेळा मी अगेन तुम्हाला समजून सांगतो. हे 5 इम्पॉर्टंट आहेत. याच्यानंतर एक आहे एक्सक्लुसिव्ह ऑर आणि एक्सक्लुसिव्ह नॉर. तर याचं काही एवढं इम्पॉर्टंट नाही आहे, हे मी तुम्हाला नंतर सांगणार आहोत. तर सर्वात आधी बघा तुम्हाला 2-3 डायग्राम महत्त्वाचे आहेत, तर ते तुम्हाला लक्षात असणं गरजेचं आहे. पहिला आहे नॉर गेट. नॉर गेट जर आला तर हे त्रिकोण डायग्राम लक्षात ठेवायची. इथे एक झिरो लागते आणि त्यानंतर असाच. त्यानंतर अँड गेट म्हणजे डी लक्षात ठेवायचं. त्यानंतर ऑर गेटमध्ये एकाने हे अशी डायग्राम म्हणजे हा गेट लक्षात ठेवायचा. हे 3 डायग्राम तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्याच्यानंतर बघा आता हा अँड गेट झाला. जर आता आपल्याला नॉट अँड गेट जर काढायचा असेल तर डायग्राम सेम आहे, फक्त इथं झिरो येऊन जाते बघा. आणि त्याच्यानंतर जर समजा आपल्याला नॉट ऑर गेट काढायचा असेल तर डायग्राम सेमच आहे, तर आपल्याला इथं झिरो यायला लागते. तर सविस्तर जर समजा मी तुम्हाला सांगितलं तर तुम्हाला शॉर्टकटमध्ये 3 गोष्टी लक्षात ठेवायच्या. समजा नॉट आला, काय आला नॉट. समजा नॉट गेट आला तर नॉट गेटची डायग्राम एक त्रिकोण लक्षात ठेवायचा असा. हा आहे नॉट गेटची हे डायग्राम आहे. हे डायग्राम तुम्ही लक्षात ठेवसाल. तसंच जर समजा तुम्हाला आता आला अँड, आता अँड गेट आला तर लक्षात ठेवायचं मल्टिप्लिकेशन. अँड म्हणजे काय होते मल्टिप्लिकेशन. आता अँड गेटसाठी सिंपल डायग्राम आहे. ते म्हणजे की आता बघा मी वरच्या याच्यात सांगितलंच आहे तुम्हाला की आता अँड गेट आहे, तर अँड गेटसाठी तुम्हाला सिंपल डायग्राम आहे. हा डी लक्षात ठेवावा लागेल. तुम्हाला काय लक्षात ठेवावं लागेल डी. हे असं अँड आला तर हे असा डी लक्षात ठेवायचा अँड. तर हा झाला तुमचा टी. हे झाली तुमची कोणती डायग्राम. हा ए आहे आणि समजा हा बी आहे, तर हा अँड झालेला आहे. मल्टिप्लिकेशन म्हणजे असा होते ए इंटू बी. त्याच्यानंतर तसंच ऑर गेट आहे. ऑर गेटमध्ये लक्षात ठेवायचं ॲडिशन. काय ठेवायचं आहे ॲडिशन. ऑरमध्ये लक्षात ठेवायचं ॲडिशन. ऑर एक किंवा ते म्हणजे 2 जोडून राहिले. आणि ॲडिशनसाठी तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल हा एक घेतला ए आणि हा एक घेतला बी. याचा गेट बघा कसा होईल. हे असा, हा असा आणि हा असा. हा होऊन जाईल ए प्लस बी. ऑरमध्ये ॲडिशन आणि अँडमध्ये मल्टिप्लिकेशन. तसंच बघा याच्यात नॅन गेट पण येते. याच्यात नॅन गेट म्हणजे की नॉट अँड. तर या आडेस काय करायचं, नॉट अँडच्या आडेस हे येणार आहे. तर सिम्पल इथं तुम्ही डायरेक्टच करू शकता. जसा अँड आहे तसंच काढायचं आहे आपल्याला. असं आणि हे असं, हे असं. फक्त इथं एक झिरो येणार, बाकी काही नाही. हा ए आणि हा बी बघा या डायग्राममध्ये आणि या डायग्राममध्ये फक्त इथं काय येते झिरो. तर हा इथं येऊन जाते ए बी बार. हा डायरेक्ट येऊन जाते नॅन गेटचा ए बी बार डायरेक्ट. तसा नॉट गेटचा एक डायरेक्टच आहे. समजा हा ए असला तर इथं काय येते
ए बार बनून जाते. तर इथं ए बी आहे तर हा डायरेक्ट ए बी बार नॅन गेटनं तुम्ही डायरेक्ट करू शकता. तसाच आता आपण काढला होता नॉट गेट. नॉट गेट म्हणजे काय होते, नॉट फॉर ऑर. नॉट फॉर ऑर म्हणजे काय होते, नॉर गेट. एक मिनिट, नॉर गेट. नॉर म्हणजे एन आणि ओ आर म्हणजे नॉट ऑर गेट. तर याच्यात काय करायचं, सेम जसा हा ए घेतला आणि हा घेतला बी, हा असा येणार, हे असा आणि हा असा, फक्त इथे एक झिरो येईल. म्हणजे इथं डायरेक्ट लिहू शकतो तुम्ही ए प्लस बीचा बार. आता एक वेळा मी तुम्हाला अगेन सांगतो, ऑर म्हटलं तर हे त्रिकोण लक्षात ठेवा, अँड म्हटलं तर डी लक्षात ठेवा आणि ऑर म्हटलं तर ही अशी त्रिशूल लक्षात ठेवा. असं असं ॲरो रॉकेट लक्षात ठेवा. ऑर ऑर रॉकेट, ऑर रॉकेट. आर आरचा काय अर्थ होते, रॉकेट. त्याच्यानंतर अँड अँड डीचा काय होते, डी. आणि त्यानंतर नॉर म्हणजे त्रिकोण, नॉट म्हणजे काय होते, त्रिकोण. हे गोष्ट लक्षात ठेवायचं. आर फॉर रॉकेट, हा रॉकेट सारखा दिसून राहिला. अँड म्हणजे हा डी सारखा दिसून राहिला आणि नॉट म्हणजे की हा त्रिकोण सारखा दिसून राहिला. ॲडिशनमध्ये मल्टिप्लिकेशन असते, म्हणजे अँडमध्ये मल्टिप्लिकेशन असते आणि ऑरमध्ये काय असते, आपण हे किंवा ते म्हणजे दोन गोष्टी आपण काय करू शकतो, ॲड करू शकतो. ते ॲडिशन. ऑर एक गोष्ट ते आणि दुसरी ते, ए किंवा ते, किंवा आलं म्हणजे की ॲड आणि अँड आलं तर मल्टिप्लिकेशन. हे आणि ते म्हणजे जवळजवळ म्हणजे मल्टिप्लिकेशन. तर आता आपण सिंपल काही फॉर्म्युले बघूया. ॲडिशन म्हणजे ऑर गेटचे आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड गेटचे. आता ऑर, आता जर समजा बघा 1 × 1 1.1 जर समजा केला किंवा 1 + 1 केला, ॲडिशन करताना आपण ऑर गेट 1 + 1 म्हणजे लक्षात ठेवायचं 1 होते. 1 + 0 म्हणजे किती होणार, 1च होणार. त्यानंतर 0 + 1 म्हणजे किती होणार, 1. आणि 0 + 0 म्हणजे काय होते, 0 होते. लक्षात ठेव जा, 1 + 1 1, 1 + 0 1, 0 + 1 1 आणि 0 + 0 0. एकदम सिंपल आहे. 1 + 1 1 आणि 1 + 0 तर हे 1च होते आणि 0 + 1 पण हे 1च होते आणि त्यानंतर 0 + 0 0 होते. तसंच मल्टिप्लिकेशन म्हणजे अँडमध्ये लक्षात ठेव जा, 1.1 म्हणजे जर 1.1 आलं तर काय येणार, 1च येणार. 1 जर 0 केला तर 1 × 0 0. त्यानंतर 0.1 केला तर 0 × 1 0 आणि त्याच्यानंतर 0.0 केला तर 0च होते. 0चा मल्टिप्लाय 0 सोबत तर 0, 0चा मल्टिप्लाय 1 सोबत तर 0, 1चा मल्टिप्लाय 0 सोबत तर 0 आणि 1चा मल्टिप्लाय 1 सोबत तर 1. हे सिंपल मल्टिप्लिकेशनचे रूल्स लागतात. फक्त ॲडिशनमध्ये फक्त लक्षात ठेवता 1 + 1 काय होते, 1 होते. तर आता घेणार आहोत आपण डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम. त्याच्यामध्ये आता मी तर हे नोट डाऊन केलेलंच आहे. तर डी मॉर्गन्स फर्स्ट थेरम हा तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे. ए + बी बार इज इक्वल टू ए बार × बी बार. आणि एक लक्षात ठेवायचं, ऑर म्हणजे प्लस आणि अँड म्हणजे काय होते, मल्टिप्लाय. तर याची डेफिनेशन बघा, याच्या डेफिनेशननुसार ए + बी बार इज इक्वल टू ए बार × बी बार इन स्टेट दॅट कॉम्प्लिमेंट ऑफ सम, कॉम्प्लिमेंट ऑफ, हे पाहिजे यावरच्या बारले काय म्हणतात, कॉम्प्लिमेंट ऑफ सम इज इक्वल टू प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. या दोघांचा प्रोडक्ट ऑफ कॉम्प्लिमेंट. हे झाली डेफिनेशन. आता आपल्याला काय काढायचं आहे, आता आपल्याला गेट काढायचे सर्वात आधी. तर गेट बघा कसे काढतात, अत्यंत सिंपल आहे. आता प्लस म्हणजे काय होते, कोणता गेट आहे, ऑर कोणता गेट आहे, ऑर. आणि ऑर लागला तर काय करतो, आर फॉर रॉकेट. आता तुम्हाला काय काढायला लागेल, रॉकेट काढायला लागेल. मग रॉकेट कसं काढसाल, हे बघा, हा ए आणि हा एक घेतला बी, हे ए आणि बी आहे. आता याचा आता हा चालला ऑर. प्लस म्हणजे काय होते, ऑर होते. आणि आर आखरीचा आर म्हणजे रॉकेट. तर आता या दोघांना आपल्याला कुठं पाठवायचे, रॉकेटमध्ये पाठवायचं आहे. तर हे पाठवला रॉकेट, काढलं रॉकेट. हा झाला ए + बी. हा सिंपल झाला ए + बी झाला. काय झाला, ए + बी. मग आता ए + बी आहे पण याच्यावर काय आहे, बार आहे, म्हणजे तो काय आहे, कॉम्प्लिमेंट आहे ना. तर कॉम्प्लिमेंटसाठी काय करतो, नॉटसाठी काय आहे, त्रिकोण. हा झाला त्रिकोण. तर हा तयार झाला तुमचा ए + बी कॉम्प्लिमेंट, ए + बी बार. त्याच्यानंतर बघा इज इक्वल टू, आता बघा राईट हँड साईडले, आता इथं काय डॉट. आता डॉट असला तर आपण कशात करतो, डॉट प्रोडक्ट. डॉट म्हणजे होते मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन येते अँड. मल्टिप्लिकेशन कसे देऊ राहिलं, अँडमध्ये येऊ राहिलं. डॉट म्हणजे काय ते मल्टिप्लिकेशन आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे अँड आखरी डी. मग इथं काय काढायला लागेल, डी काढायला लागेल. आता इथं घेसाल तुम्ही ए, इथं घेसाल तुम्ही बी आणि याचा होऊन जाईल डी तयार. आता बघा डी असा तयार होऊन जाईल डी. आणि त्याच्यानंतर हे होणार आहे
डी. इथं असं झालं तयार बघा, हा ए झाला, त्यानंतर डी झाला. पण विद्यार्थी मित्रांनो की सर्वात आधी आपल्याला डी तर करावंच लागेल, पण त्याच्या आधी इथं एकाने ए कॉम्प्लिमेंट आहे आणि त्यानंतर बी कॉम्प्लिमेंट आहे. तर त्याच्यासाठी इथं एकाने थोडंसं लक्षात ठेवा, त्याच्या आधी तुम्हाला याचं कॉम्प्लिमेंट दाखवा लागेल. तर कॉम्प्लिमेंट कसं दाखवसाल, इथून तुम्ही ए स्टार्ट केलेला आहे, तर पहिले एचा कॉम्प्लिमेंट म्हणजे असा त्रिकोण दाखवसाल तुम्ही, आणि नंतर हा डी होऊन जाईल, हा होऊन जाईल ए बार, आणि इथं होऊन जाईल ए बार डॉट बी बार. मग इथं पण येणार आहे बी, हा इथं तयार होणार असा बी बार, आणि डॉट म्हणजे होते अँड, आणि अँडचा हा काढला आपण डी, ए डॉट बी बार असं येणार आहे पहिले याचं कॉम्प्लिमेंट. तसंच बघा हे तर आपलं डायरेक्ट झालं. पण जर समजा याच्यात जर समजा आपल्याला नॉर गेट जर समजा आपल्याला लावायचा असला, नॉर गेट म्हणजे निगेटिव्हवाला एक लावायचा आहे समजा आपल्याला नॉर गेट, आणि एक लावायचा आहे नॉट ऑर, नॉर गेट आणि नॅन गेट. जर समजा आपल्याला हे लावायचे, नॅन गेट म्हणजे काय होते, नॅन गेट म्हणजे होते नॉट अँड, आणि त्यानंतर नॉर गेट म्हणजे काय होते नॉट ऑर. म्हणजे की जर समजा आता आपल्याला याचा डायरेक्ट ए प्लस बीचा काय काढायचा आहे, बार काढायचा आहे, तर मी तुम्हाला काय सांगितलं हे गायब होऊन जाते. आता हे काय बघा प्लस असला तर डायग्राम सेमच येईल, डायग्राममध्ये काहीच से नाही येणार. तर इथं प्लस म्हणजे कोणता प्रोडक्ट होते, प्लसमध्ये ऑर असते, प्लस म्हणजे काय असते ऑरमध्ये काय असते रॉकेट, ऑरमध्ये काय राहते रॉकेट. तर कसं येणार बघा, तर इथून ए पासून गेलो आपण, हा ए पासून असा, हा इथून बी, त्याच्यानंतर रॉकेट काढायचं. मग आपल्याला हे रॉकेट काढूया, हे काढलं रॉकेट, आणि त्याच्यानंतर डायरेक्टच आपल्याला बार काढायचं असेल तर तुम्ही असा डायरेक्ट बार पण काढू शकता. म्हणजे इथं ए प्लस बीचा ब्रॅकेट बार असं डायरेक्ट करू शकता, हे नॉर गेट न करता. हे तुम्ही एक आपण याच्यात शिकलो होतो, तो म्हणजे की नॉर गेट म्हणजे हा नॉर आहे, आणि त्याच्यानंतर आपण याचा निगेटिव्ह केला होता, नॉट गेट केला होता, पण हा डायरेक्ट तुम्ही नॉर गेट पण काढू शकता. त्याच्यानंतर सेम याचा प्रोडक्टसाठी, आता प्रोडक्ट कशात येते, अँडमध्ये येते, प्रोडक्ट कशात येते अँडमध्ये, आणि अँड म्हणजे काय होते, अँड म्हणजे होते डी, अँड म्हणजे काय होते डी होते. तर लक्षात ठेवा, आता डी काढून घेऊ पहिले. आता इथं घेसाल तुम्ही ए, इथं घेसाल तुम्ही बी. आता लक्ष द्या, इथं की नाही, इथं आहे नॉट इथं आलेला आहे, तर इथं झिरो घ्यायचं, इथं काय घ्यायचं झिरो, आणि त्याच्यानंतर हे असं होतं. इथं पण झिरो टाकायचा, आणि इथं झिरो येणार नाही आहे, कारण इथं आपण झिरो घेतल्यामुळे इथं झिरो येईल. तर हा झाला ए बार डॉट बी बार. सेम बघा, आता हे तर झालं आपलं सॉल्व. त्याच्यानंतर आता आपल्याला टेबल काढायचं आहे, ट्रूथ टेबल काढूया. तर कसा करतात बघा आता याचा ट्रूथ टेबल. आता आपलं इक्वेशन कसं आहे, इक्वेशन एक वेळा मी पुन्हा लिहितो. सर्वात पहिले जर समजा ए प्लस बी बार असेल, तर आपण असं लिहू शकतो ए बार डॉट बी बार, म्हणजे ए प्लस बी कॉम्प्लिमेंट इज इक्वल टू ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट. तर सर्वात आधी विद्यार्थी मित्रांनो एकदम सिंपल आहे, पहिले ए लिहायचं, नंतर बी लिहायचं. ए मध्ये घ्यायचं 0 0 पहिले, आणि नंतर 1 1, 0 0 1 1, आणि इथं लिहायचं 0 1 0 1. हे गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवावं लागेल. ए म्हणजे 0 0 1 1, आणि बी मध्ये 0 1 0 1. आता सर्वात आधी आता हे झाल्यावर मग आता आपल्याला काढायचं आहे, मग आता हे झाला ए, हा झाला बी, याचा कॉम्प्लिमेंट काढून घेऊया. ए कॉम्प्लिमेंट आणि नंतर बी कॉम्प्लिमेंट. पहिले ए बी लिहायचा, नंतर ए कॉम्प्लिमेंट आणि बी कॉम्प्लिमेंट. ए कसा 0 0 1 1, आणि बी 0 1 0 1. आता ए कॉम्प्लिमेंट म्हणजे की काय होते, हा ए जर 0 असला तर कॉम्प्लिमेंट याचा 1 होऊन जाईल. ए बघा सेकंड हा 0 असला तर हा काय होऊन जाईल 1 होऊन जाईल. हा 1 असला तर हा होते 0, आणि हा 0 असला सॉरी हा 1 असला तर हा होते 0. त्याला कॉम्प्लिमेंट म्हणतात. हे नाही म्हणजे 0 नाही म्हणजे किती आहे 1, 0 नाही म्हणजे किती आहे 1, 1चं 0, 1चं 0. तसंच बी कॉम्प्लिमेंट कसं येईल, 0चं 1, 1चं 0, 0चं 1 आणि 1चं 0. हे कॉम्प्लिमेंट अत्यंत सोपी आहे. मग आपला ए झाला, बी झाला, ए कॉम्प्लिमेंट काढला, बी कॉम्प्लिमेंट काढला. त्यानंतर आता आपण ए डॉट बी घेऊन घेऊ. काय घ्यायचं ए डॉट बी, किंवा
इथं काय आहे, ए प्लस बी आहे. ए प्लस बी, पहिले ए प्लस बी घेऊन घेऊ. आपला बघा लेफ्ट हँड साईडला काय, ए प्लस बी. तर ए प्लस बी घेऊ. ए प्लस बी डायरेक्ट सॉल्व नाही होईल, पहिले ए प्लस बी. आता ॲडिशन करायचे, ए आणि बीची आपल्याला करायची ॲडिशन. आता बघा 0 प्लस 0 किती होते, 0 होते. 0 प्लस 1 किती होते, 1 होते. 1 प्लस 0 किती होते, 1 होते. आणि 1 प्लस 1 किती होते, 1 होते. झालं. आणि त्याच्यानंतर मग आता आपल्याला बघा काय घ्यायचं आहे, लेफ्ट हँड साईड. इथं आपण लेफ्ट हँड साईड लिहू शकतो. इथं लेफ्ट हँड साईडला आहे ए प्लस बीचा कॉम्प्लिमेंट. ए प्लस बीचा काय, कॉम्प्लिमेंट. आता याचा कॉम्प्लिमेंट 0 असला तर 1, 1 असला तर 0, 1 असला तर 0, 1 असला तर 0 आणि 0 असला तर 1. आणि आता बघा आता घ्यायचं आहे आपल्याला राईट हँड साईड. हे करून टाका. राईट हँड साईड आपला ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट डॉट. ए कॉम्प्लिमेंट इंटू बी कॉम्प्लिमेंट डॉट. आता बघा 1 इंटू 1, 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0 आणि 0 इंटू 0 0. बघा हे झालं प्रूफ. पहिलं तुमचा थेरम प्रूफ झालेला आहे. अत्यंत सोपी होता विद्यार्थी मित्रांनो. ॲडिशनमध्ये फक्त बघा 0 प्लस 0 0, 1 0 प्लस 1 1, 1 प्लस 0 1 आणि 1 प्लस 1 1. नंतर याचा कॉम्प्लिमेंट काढला आपण. 0चा 1 होते, 1चा 0 0. आणि तसंच ए डॉट ए बार डॉट बी बार. याचा मल्टिप्लाय केला. 1 इंटू 1 1, 1 इंटू 0 0, 0 इंटू 1 0, 0 इंटू 0 0. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर समजा हे समजलं असेल तर नक्की या व्हिडिओला लाईक करा. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. असेच व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल आपल्या चॅनलवर. डिजिटल टेक्निकचा पूर्णच्या पूर्ण सिलेबस मी शिकवणार आहोत. तसंच बघा आता सेकंड प्रूफ करूया. सेकंड नंबरचं प्रूफ. आता पहिला आपण कोणता केला होता, ॲडिशनचा. तर सेम ऐकून तुमच्या लक्षात असला पाहिजे की सेकंड नंबर काय येणार आहे, ए बी. समजा हा ए बी आहे, ए बी बार. आणि त्याच्यानंतर इथं समजा असला ए बी बार असला तर याला तुम्ही असं म्हणू शकता ए बार प्लस बी बार. सिम्पल आहे. डॉट असला तर प्लस होते, प्लस असला तर डॉट. हा थेरम तो तुमच्या पाठ होऊन जाईल. तर याच्यानंतर याची डेफिनेशन लिहायची. तर याची डेफिनेशन पण सेम आहे. बघा, इट इज स्टेट दॅट द कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट द कॉम्प्लिमेंट ऑफ प्रोडक्ट is equal to sum of the complement. आता डबल. तुम्हाला माहित आहे की जर अँड असलं तर काय करतो आपण, मल्टिप्लिकेशन. हे गोष्ट लक्षात ठेवजा. अँड म्हणजे होते मल्टिप्लिकेशन. ऑर म्हणजे ॲडिशन. डी फॉर अँडमध्ये डी काढायला लागते, आरमध्ये रॉकेट काढायला लागते. तर सर्वात आधी घेऊया आता आपण याची डायग्राम काढणार आहोत. तर बघा कशी काढतात. म्हणजे गेट्स जर काढायचे असले तर सर्वात पहिली आहे इथं ए बी बार आहे. तर सर्वात पहिली इथं ए लिहू. हा ए, नंतर घेतला बी. मग आता ए बी आहे, मल्टिप्लाय आहे. आता मल्टिप्लाय असला तर काय होते, अँड होते. मल्टिप्लाय असला तर काय होते, अँड. मग याचा काय करसाल तुम्ही, अँड फॉर डी. हा काढला तुम्ही टी. त्याच्यानंतर हा झाला तुमचा ए बी झाला. इथून तर इतका काय झाला, ए बी. हा झाला तुमचा ए बी. त्याच्यानंतर मग ए बीवर काय आहे, बार आहे. बार म्हणजे त्रिकोण. हा काढला त्रिकोण. तर हे झालं तुमचं ए बी बार. आता इज इक्वल टू, आता हे की ए बार आहे प्लस बी बार आहे. ए बार प्लस बी बार. तर पहिले ए काढूया. हा ए, नंतर याचा काढायचा आपल्याला ए बार. तर हा होऊन जाईल ए बार. मग त्यानंतर एक काढला आपण बी. याचा काढू आपण बी बार. तर हा झाला तुमचा बी बार. नंतर प्लसमध्ये काय करतो आपण, ऑर. आणि आर फॉर म्हणजे काय होते, रॉकेट. आता काढूया आपण रॉकेट. हे असं रॉकेट. हे काढलं आपण रॉकेट. हे काय काढलं आपण, सिंपल रॉकेट. नंतर इथं काय झालं मग, हा ए बार प्लस बी बार.
आता हे तर झाले आपले गेट डायरेक्ट. पण जर समजा आपल्याला नॉर गेटमध्ये काढायचं असेल की नॅन्ड गेटमध्ये काढायचं असेल तर बघा कसं होईल. तर इथं किती आहे, हा आहे ए बी बार कॉम्प्लिमेंट. आता मग याचा डॉटमध्ये काय करतो आपण, म्हणजे मल्टिप्लिकेशन करतो. म्हणजे इथं नॅन्ड गेट काढायला लागेल. काय काढायला लागेल, नॅन्ड गेट. आता नॅन्ड गेट कसा काढायचा, सेम याची डायग्राम ही कॉपी करायची. हे असं, हे असं, हा ए, हा बी, हा डी, आणि इथे येणार फक्त एक गोल. हा झाला ए बी बार, आणि इथं गोल. म्हणजे जिथं बार आहे तिथं 2 गोल टाकतो आपण, बाकी काहीच नाही. त्यानंतर हे सेम अशीच कॉपी करता. हा इन ए, हा इन ए, इथं बार आहे तर इथं 2 गोल करू. हा बी, तर इथं 2 गोल करूया अशी. आणि त्यानंतर सेम कॉफी हे अशीच, असा आणि हे असं, आणि बस. ही अशी डायग्राम झाली की हा झाला तुमचा ए बार प्लस बी बार. सेम डायग्राम आहे, फक्त इथं 2 बार द्या लागतील आणि इथे 1 बार द्या लागेल, बाकी काहीच नाही. म्हणजे इथं 0 द्या लागेल, बाकी तर सेम डायग्राम. त्यानंतर बघा ही अशीच डायग्राम आहे, फक्त हा नॉर गेट आपण काढून टाकायचा. इथं 0 इथं 0 दिला, इथं नॉर गेट काढलं, इथं 0 0 0 0, आणि नंतर मग अँड, तर इथं 1 0. तर बघा आता अशीच डायग्राम आहे, अत्यंत सिंपल डायग्राम होती. आता याचा ट्रूथ टेबल बघणार आहोत. ट्रूथ टेबल बघा कसा करतात. पहिले घेसाल तुम्ही ए, पहिले ए लिहिसाल, नंतर बी लिहिसाल. हे 3 गोष्टी तर करावंच लागतात, ए बार आणि बी बार. हे तर कॉमन आहे. एक आहे 0 0 1 1 इथं. त्यानंतर बी कशी लिहिसाल, बी लिहिसाल तुम्ही 0 1 0 1, हा बी लिहिसाल. मग आता ए बार कसा काढसाल, ए कॉम्प्लिमेंट 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 1 असेल तर 0. आणि बी कॉम्प्लिमेंट कसा काढसाल, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0, 0 असेल तर 1, 1 असेल तर 0. आता बघा आपल्या शो दॅटमध्ये काय, तर सर्वात पहिले आहे की नाही आपल्याला ए बी काढायला लागेल. ए बी, नंतर ए बीचा बार करूया. पहिले ए बी करू, हा काढला आपण ए बी. तर ए बी म्हणजे होती दोघांचा मल्टिप्लिकेशन, ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन. तर ए आणि बीचा मल्टिप्लिकेशन बघा कसा काढतात, याचा मल्टिप्लाय. सिंपल आहे, मल्टिप्लाय जसा आहे तसा करा. 0 × 0 0, 0 × 1 0, 1 × 0 0, 1 × 1 1. आणि याचा काढूया आता आपण ए बी कॉम्प्लिमेंट. हा झाला तुमचा लेफ्ट हँड साईड. आता ए बी कॉम्प्लिमेंट कसा आहे, सिंपल आहे. 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, 0 असेल तर 1, आणि 1 असेल तर 0. आता त्याच्यानंतर आपल्याला काढायचं आहे राईट हँड साईड. राईट हँड साईड काय आहे बघा, राईट हँड साईड आहे ए बार प्लस बी बार. तर इथं घेतला आपण ए बार प्लस बी बार, हा आहे राईट हँड साईड. आता बघा ए बार प्लस बी बार याची ॲडिशन करायचे. 1 + 1 1, 1 + 0 1, 0 + 1 1, आणि 0 + 0 0. झालं प्रूफ. LHS = RHS. बघा 1 0 0 1 1 1 0 1 1 1 0. हे झालेलं आहे सेम. इथं लिहायचं LHS = RHS. विद्यार्थी मित्रांनो, आजच्यासाठी एवढंच. जर तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल तर या व्हिडिओला लाईक करा. आपल्या चॅनलवर तुम्ही जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जर तुम्ही कम्प्युटर ब्रँच, IT ब्रँच किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक्स टेलिकम्युनिकेशनमध्ये असाल तर तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा, जेणेकरून त्यांना खूप हेल्प होईल. आणि 100% गॅरंटी 4 मार्कासाठी पेपरमध्ये विचारतात, म्हणजे विचारतात दरवर्षीप्रमाणे. यावर्षीसुद्धा पण येणार आहे. त्यांचा पण थोडं भलं करा. आजच्यासाठी इथं थांबून जाऊया. धन्यवाद.